ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी अजितदादांच्या आमदारांना ग्रीन सिग्नल दिलाय। पक्षाला मदत होईल अशा सहकार्यांना पुन्हा घेण्यास समस्या नाही असं शरद पवार म्हणाले। त्यामुळे दादांचे कोणते आमदार शरद पवारांकडे येणार यावरून चर्चा सुरू झाल्यात। पाहूया। ऐसे काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बढ़ जाएगा। ऐसे सच्चे को साबित करने में कोई समस्या नहीं है। भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडवणारं वक्तव्य केलं। पक्षाला मदत होईल अशा सहकार्यांना पुन्हा येण्यास समस्या नाही, पण सरसकट घेणार नाही, त्याबद्दल पक्षामधल्या सहकार्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलंय। पार्टी के लिए, लोगों के लिए जहाँ मदद हो जाएगी, पार्टी में काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बढ़ जाएगा। ऐसे सच्चे को साबित करने में कोई समस्या नहीं है। सरसकट निर्णय घेणं इतकंच योग्य मला सांगता येणार नाही। आमच्या पक्षातले जे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन येणारे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्याच्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळ्या सूचनेचा आदर राखून या संबंधीचे निकाल घेतले जातात। आता प्रश्न हा आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले किती आणि कोणते आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार। नरहरी चिरवाळांनी तर आपण दादांसोबतच राहणार असं म्हटलंय। असं काही होणार नाही, कारण किती वेळा इकडून तिकडून इकडं जनता संभ्रमात पडते। जनतेचा संभ्रम होऊ नये म्हणून जनताही आज म्हणते की बाबा तुला जे काही सहकार्य झालंय राजकीय दृष्ट्या पवार साहेबांनी सुद्धा सहकार्यच केलंय, मी नाही म्हणणार नाही, पण आजच्या मितीला जी अडीअडचणीत दादाची कामाची पद्धत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सगळेजण तिथं थांबलोय, तिथंच राहणार। भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच अनेकांना परत यायचंय असं वक्तव्य करून आणखी इन्कमिंगचे संकेत दिले। अनेक लोकांना परत यायचे, घाबरतात साहेब ते तुम्हाला। मी म्हणलं तुम्ही घाबरू नका, थांबा थोडं, मला जाऊ द्या वेळामध्ये, मग मी तुम्हाला घेऊन जाईल। अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची, पक्षात काम करण्याची। त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असा की आता पुन्हा आपण 99 जोमाने काम करू। आपण जिथे सांगाल ते जे काम असेल ते, कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं बिनमहत्त्वाचं नाही। महत्त्वाची कामं असतील, बिनमहत्त्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत। तर अजित पवारांसोबत आलेले आमदार दादांसोबतच राहणार असून कोणीही कुठे जाणार नाही असं दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। आमच्यापैकी कोणी आमदार त्या ठिकाणी ना सरसकट ना एकटा दुकटा कशाही पद्धतीने त्या ठिकाणी जाणार नाही। सर्वच आमदारांच्या निष्ठा विश्वास अजितदादांच्या नेतृत्वावरती त्या ठिकाणी आहे। इनकमिंग सुरू झाली आहे, बरेच थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल अनेक कार्यकर्ते, अनेक लोक पक्षात येऊ इच्छित आहेत आणि मी आमदार किंवा मंत्री यांच्याविषयी नाही बोलत, सामान्य कार्यकर्ते जे कोणत्या पदावर नाही आहेत किंवा जे मधल्या काळात भरकटलेले होते ते सगळे परत येऊ इच्छितायला लागले। सरसकट नाही, पण कोणाकोणाला घ्यायचं हे ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर रोहित पवारांनी याही पुढे जाऊन सनसनाटी निर्माण करणारा दावा केला। अधिवेशनामध्ये विकास निधी घेऊन अधिवेशन संपल्यावर परत यायचं हा अनेक आमदारांचा प्लॅन असल्याचं रोहित पवार म्हणाले। आमदार तसे बघितले तर फार हुशार दिसतायत। या अधिवेशनासाठी अनेक आमदार थांबा असं म्हणतायत। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति। हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। थांबण्याचं कारण कदाचित त्यांच्या मनामध्ये असं असावं की या अधिवेशनामध्ये निधी घ्यायचा, अधिवेशन होऊन द्यायचं आणि मग कुठेतरी परत यायचं, पण कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं शेवटी हे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तिथे ठरवणार आहेत। योग्य व्यक्तींना कदाचित घेतलं जाईल
आणि ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने तिथं राजकारण केलं असेल, नाही तर साहेबांच्या विरोधात एखादं घोषणा केली असेल, नाही तर वक्तव्य केलं असेल, तर त्या लोकांना कदाचित पक्ष घेणार नाही, पण निर्णय पूर्णपणे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तिथे घेतील. आजकाल तो रोहित पवार सुद्धा हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आजकाल त्याचे अंदाज बांधायला सुरुवात करतो. पाऊस पडेल, जोरात पडणार, मुसळधार पाऊस पडला का मुंबईत पाऊस नाही पडला, तसाच तो रोहित पवारच आहे. एखादं बातमी सोडून द्यायची आणि मग आता ते कसे चलबिचल होतील, मग अधिवेशनानंतर कसं यांचं वापसी होईल, या सगळ्या कल्पनेचा भडीमार तो मीडियाच्या मार्फत करायचा प्रयत्न करतोय, परंतु तसं काही होणार नाही. अजितदादाचे आमदार सर्व त्यांच्याबरोबर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आतापर्यंत अजित पवारांकडून निलेश लंके शरद पवारांकडे पुन्हा परत आली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट खासदारही झाले. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! प्रिया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आता अधिवेशन 2 दिवसामध्ये सुरू होणारे. अर्थमंत्री अजित पवारच आहेत, त्यामुळे अधिक निधीची आशा दादांच्या आमदारांच्या आहेत. अर्थात निधी घेतल्यावर ते आपल्याकडेच येतील असं रोहित पवारांना वाटतं. त्यामुळे अधिवेशन 12 जुलैला संपल्यावर आमदार दादांकडेच राहतात की मग शरद पवारांकडे परततात हे दिसेलच. कृष्णा सोनारवाडकर सह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.